श्रीराम समर्थ. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन दिनांक 20 सप्टेंबर. प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे कारण. आपण रामापाशी मागावे एक, तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख. त्यातील मी एक पामर, रामा तुला कसा झालो जड. रामा अन्यायाच्या कोटी तूच माय घाली पोटी. माते लागी आले शरण, त्याला नाही दिले मरण. ऐसे ऐकिले आजवर, कृपा करी तू रघुवीर. दाता राम हे जाणून चित्ती, म्हणून आलो दारा प्रती. आता रामा नको पाहू अंत, तुझविण शून्य वाटे जगत. ज्याचा त्याचा मी केला स्वार्थ, ते झाले दुःखाला कारण. आता रामा कोठे जाऊ, तुला टाकून कोठे राहू. ऐसे कोठे पहावे स्थान, जेथे होईल समाधान. आता असो नसो भाव, मी रामा तुझा झालो देख. आता कसे तरी करी मी पडलो तुझ्या दारी. आता लौकिकाची चाड, नाही मला त्याची आवड. हे ठसावे चित्ती, कृपा करी रघुपती. आता मनास येई तसे करी, माझे मी पण हिरोन जाई. जोवर देहाची संगती, तोवर मी माझेही वृत्ती. राहील अभिमानाला धरून, तेथे न राहे कधी अनुसंधान. काळोख अत्यंत मातला, घालवायाला उपाय न दुजा सुचला. होता सूर्याचे आगमन, काळोख होईल स्वतः आपण. प्रपंचातील संकटे अनिवार, माझ्या बोलण्याचा करावा विचार. आता कष्टी न व्हावे पार. प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे मूळ कारण. तेच घोकीत बसल्याने न होई आनंद रूप स्मरण. सुखदुःखाची उत्पत्ती आपलेपणात आहे निश्चित. स्वार्थ म्हणजेच आपलेपण, म्हणून मी माझे दुःखाला कारण. आपण आपलेपणाने वागत गेले, सुखदुःख चिंता शोक याचे मालक व्हावे लागले. अमुक व्हावे अमुक होऊ नये, याचे कसे होईल त्याचे कसे होईल, ही चित्ताची अस्वस्थता, याचे नाव चिंता. सुखदुःखे चित्ताची न राहे स्थिरता, तीच त्याची खरी अवस्था. सुखदुःख परिस्थितीवर नसते, आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते. ज्यात एकाला सुख वाटते, तेच दुसऱ्याला दुःखाला कारण होते. दुःखाचे मूळ कारण जगात सत्य मानले आपण. देहाने कष्ट केले फार, त्यातील फळाचा घेऊन आधार. फळ नाही हाती आले, दुःखाला कारण ते झाले. आपले चित्त झाले विषयाधीन, नाही दुःखास दुसरे कारण. मागील गोष्टीची आठवण, पुढील गोष्टीचे चिंतन, हेच दुःखाला कारण. याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. वृत्ती होऊ द्यावी स्थिर, चित्ती बजावा रघुवीर. रामा सुख दुःख दोन्ही केले अर्पण तुझे चरणी. आता मनास येई तैसे ठेवी, याविण दुजे न मागणे काही. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.